विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण संत कवी रामदासांच्या उत्तम लक्षण या कवितेचा उत्तरार्ध पाहूया। पूर्वार्धामध्ये संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे स्पष्ट करताना व्यक्तीने काय करावे काय करू नये याबाबतीत अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे। आपल्याला ही कविता केवळ परीक्षेसाठी न अभ्यासता जीवनामध्ये आचरणामध्ये आणणे खूप महत्त्वाचे आहे असे मला वाटते। परत एकदा आपण या संपूर्ण कविता आपण पाहूया। श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी, तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी, आळसे सुख मानू नये, चाहाडी मनात आणू नये, शोधल्याविण करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, शोधल्याविण करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलो नये, पैज होड घालू नये काही केल्या, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची। यानंतर आपण या कवितेमधील शब्द आणि त्याचे अर्थ पाहूया। सभा समूहाची बैठक, बाष्कळपणा म्हणजे बालिशपणा, होड म्हणजे पैज स्पर्धा शर्यत, परपीडा दुसऱ्यास छळणे किंवा दुःख देणे, व्यापकपणा मोठेपणा म्हणजे कवीना या ठिकाणी मनाचा मोठेपणा असा अर्थ अपेक्षित आहे, पराधीन म्हणजे परावलंबी, परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा, ओझे म्हणजे भार स्वतःचा भार, कोणी एकाशी म्हणजे कोणावरही, पंथे मार्गाने किंवा वाटेने, कदा म्हणजे कधीही, अभिमान व्यर्थ गर्व, अपकीर्ती म्हणजे वाईट प्रसिद्धी किंवा बेअब्रू, सत्कीर्ती चांगली प्रसिद्धी, वाढवावी म्हणजे वाढवावी, विवेके चांगल्या विचाराने, आणि दृढ म्हणजे ठाम मजबूत। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण 6व्या ओळीपासून त्याचा भावार्थ आपण बघणार आहोत। सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या। माणसाने चार चौघामध्ये बोलताना अत्यंत आत्मविश्वासाने बोलावे, सभेत किंवा बैठकीमध्ये बोलताना लाजू नये। त्याचबरोबर माणसाने मुख दुर्बळ राहू नये। विद्यार्थी मित्रांनो, मुख दुर्बळ म्हणजे काय?
तर काहीही न बोलणे. अशा सभेमध्ये माणसाने मोकळ्या मनाने बोलले पाहिजे. परंतु हे बोलत असताना बालिशपणाने बोलू नये. म्हणजे बोलताना वाहत जाऊन काहीतरी अविचाराने बोलणे योग्य नसते. तसेच काही केल्या उगीचच पैजा मारू नये. कोणत्याही प्रकारची पैज म्हणजे शर्यत लावू नये. तसेच इतर कोणाशी स्पर्धा देखील करू नये असे संत रामदास स्वामी आपल्या या ओळीमध्ये सांगतात. यानंतर आपण 7वी ओळ पाहूया. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. या 7व्या ओळीमध्ये संत रामदास आपणास असा उपदेश करतात की कोणाचे उपकार सहसा घेऊ नये. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला आवश्यकता असते त्यावेळेस आपण दुसऱ्याचे उपकार घ्यावे आणि जर समजा आपण घेतले तर त्याची परतफेड लगेच करावी आणि त्याच्या उपकारातून उतराई व्हावी. तसेच आपण इतरांना दुःख देऊ नये, त्रास देऊ नये किंवा आपण इतरांचा विश्वासघात देखील करू नये. असं केल्याने काय होतं की दुसऱ्याचा आपणावर असणारा विश्वास कमी होतो आणि आपली अपकीर्ती निर्माण होते. संत रामदास सांगतात की सर्वज्ञपणा अंगी बाणवण्यासाठी या आदर्श गुणांची खूप आवश्यकता आहे. आपल्याला दीर्घ मैत्री टिकवायची असेल तर संत रामदासांचे हे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आता आपण ओवी क्रमांक 8 पाहूया. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासे. संत रामदास स्वामी या ओळीमध्ये असं म्हणतात की स्वतःच्या मनाचा मोठेपणा किंवा औदार्य आपण कधीही सोडून देता कामा नये. आपलं जर मन मोठं असेल तर आपले विचार देखील मोठे होतात. त्याचबरोबर बाकीचे लोक सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या जवळ येतात. त्याचबरोबर व्यक्तीने आपले मन कधीही संकुचित करू नये. मग मन हे कसं असलं पाहिजे तर ते आभाळासारखे भव्य असले पाहिजे, व्यापक असले पाहिजे. त्याचप्रमाणे आपला भार कोणावरही आपण लादू नये. म्हणजेच आपण स्वावलंबी झाले पाहिजे. स्वावलंबी म्हणजे आपली प्रत्येक कामं आपण स्वतः केली पाहिजे आणि या करण्याला खूप महत्त्व आहे. कारण यातूनच आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. आणि आपण जर परावलंबी राहिलो म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर आपल्या आयुष्याचे ओझे दुसऱ्यावर जर टाकले तर आपल्यात आत्मविश्वास कसा येणार. म्हणूनच असे म्हटले जाते की जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आपली अवस्था ज्याप्रमाणे निसर्गामध्ये आपण पाहतो की वेली असतात, त्या वेली झाडावर वाढलेल्या असतात. किंबहुना झाडाच्या आधाराशिवाय वेलीला वाढता येत नाही. म्हणून आपण आत्मविश्वासाने आणि ताठमानेने जगता यावे म्हणून संत रामदास आपल्याला असे आवाहन करतात की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा. मला वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा संदेश तुम्ही निश्चितपणे आचरणात आणाल. तर यानंतर आपण
ओवी क्रमांक 9 पाहूया. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. म्हणजे या ओवीमध्ये सत्य मार्ग हा एक शब्द आलेला आहे. सत्य मार्ग म्हणजे चांगला मार्ग. सत्य मार्ग सांडू नये असं म्हटलं आहे. म्हणजे काय? सत्य मार्ग सोडू नये, खरेपणाने वागावे, असत्याच्या किंवा खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये, खोटेपणाचा कधीही अभिमान बाळगू नये, व्यर्थ गर्व करू नये असे संत रामदास आपल्याला सांगतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ संतांनी केलेल्या प्रबोधनामुळेच आपल्या महाराष्ट्राला एक नवीन प्रकारची दिशा मिळाली आहे. आणि संत मंडळींनी देखील आपल्याला हाच उपदेश केला आहे की खोटेपणाचा कधीही आव आणू नका, चांगल्या मार्गाचा अवलंब करा. असत्याच्या मार्गाने जाणाऱ्या माणसाचे आयुष्य, त्याचा परिणाम काय होतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. उदाहरणार्थ, आपला मित्र जर वाईट मार्गाला लागला असेल तर तो आपल्या स्वतःच्या पायावर दगड मारत असतो. हे त्या व्यक्तीला स्वतःला कळत नाही. परंतु आपण या गोष्टीतून हा बोध घेतला पाहिजे की नेहमी सत्याच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. सत्याचा मार्ग हा खडतर असतो, परंतु तो जीवनाला चांगली दिशा देणारा असतो. असं म्हटलं जातं की शाळेची वाट ही बिकट असते. याचा अर्थ असा आहे की आपण ज्ञानार्जन करत असताना अनेक अडचणी येतात, संकटे येतात, परंतु आपण त्याच्यावर मात केली पाहिजे. असंच या ओवीतून संत रामदासांना आपणास सांगायचं आहे. यानंतर सर्वात महत्वाची म्हणजे शेवटची ओवी आपण पाहूया. अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. या शेवटच्या ओवीमधून संत रामदासांना असं सांगायचं आहे की आपण अपकीर्तीला बळी पडू नये. अपकीर्ती म्हणजे काय? की वाईट प्रसिद्धी. आपल्याला माहित आहे, आपण दररोज वर्तमानपत्र वाचतो. त्यामध्ये 2 प्रकारच्या बातम्या असतात. एक चांगल्या बातम्या आणि दुसऱ्या वाईट बातम्या. एखादी वाईट कृती केली तरी देखील आपली बातमी पहिल्या पानावर येऊ शकते. मग आपण चांगलं करण्यात काय हरकत आहे? तसेच कुप्रसिद्धी देखील टाळली पाहिजे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये वाईट काम करू नये. स्वतःचा नावलौकिक कसा वाढवता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच आपली चांगली कीर्ती देखील वाढली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने मनापासून प्रयत्न केले पाहिजेत आणि सारासार विचाराने किंवा सत्सत विवेक बुद्धीने आपण विचार केला पाहिजे. सत्सत विवेक बुद्धी म्हणजे काय? तर चांगले काय आणि वाईट काय हे स्वतःच्या बुद्धीला आकलन झाले पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना योग्य वर्तन करून आपण सत्य मार्गच स्वीकारला पाहिजे किंवा पत्करला पाहिजे, असे आवाहन या शेवटच्या ओवीमध्ये संत रामदासांनी आपल्याला केलेले आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतात ते पाहूया. आपला हा पद्य विभाग हा 20 गुणासाठी आहे. म्हणजे जवळपास 1/4 गुण हे पद्य विभागाला दिलेले आहे. पद्य विभागाचा प्रश्न क्रमांक 2 आहे आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये अ, आ आणि ई असे 3 उपप्रश्न आहेत. त्यापैकी प्रश्न दुसरा अ हा आपण
माझा पूर्वार्धामधला जो व्हिडिओ होता यूट्यूबचा, त्यामध्ये त्याचा स्वाध्याय मी घेतलेला होता. त्याच्यावर आधारित अ आकडा आहे. त्या अ आकड्यामध्ये आकलनावर 2-2 गुणाच्या 2 कृती आहेत आणि काव्य सौंदर्यावर आधारित 2-2 गुणाच्या 2 कृती आहेत. असे एकूण अ आकडा याला 8 गुण आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 आ यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. या प्रश्नाचा सराव मी यानंतर लगेच घेणार आहे. तर त्याला 8 गुण आहे. आणि प्रश्न दुसऱ्यातला शेवटचा उपप्रश्न म्हणजे ई, त्यामध्ये खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. यासाठी 4 गुण आहेत. म्हणजेच 8 + 8 + 4 बरोबर 20 गुण. आता आपण या उत्तरार्धाचा स्वाध्याय पाहूया. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 आ हा पाहणार आहोत. यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण 8. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नासाठी तुम्हाला कविता आहे संत रामदासांची उत्तम लक्षण. हा स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे. यामध्ये एकूण 11 उपकृती आहे. तर या 11 उपकृती आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये येणार नसून त्यापैकी कृती 1 ते 5 यामधील 1-1 गुणासाठी 4 कृती विचारल्या जाणार आहेत. आणि कृती क्रमांक 6 ते 11 या कृतींमधून फक्त 2 कृती 2-2 गुणासाठी विचारल्या जाणार आहेत. तर यामध्ये काय आहे पहिली कृती? तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. 2 कवितेचा रचना प्रकार. 3 कवितेचा काव्यसंग्रह. 4 कवितेचा विषय. 5 कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव. 6 कवितेच्या कवीची लेखन वैशिष्ट्ये. 7 कवितेची मध्यवर्ती कल्पना. 8 कवितेतून व्यक्त होणारा विचार. 9 कवितेतील आवडलेली ओळ. यामध्ये विद्यार्थ्यांनी 2 ओळी लिहायच्या आहेत. 10 कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आणि शेवटची कृती आहे ती म्हणजे कवितेतून मिळणारा संदेश. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मधील शेवटचा म्हणजे ई आकडा हा कृतीपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजेच कृतीपत्रिकेमध्ये 4 गुणासाठी हा नवीन प्रश्न प्रकार असून त्याचं स्वरूप पुढील प्रमाणे आहे. पठित पद्यांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही 2 पंक्ती देऊन त्याचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जातो. दिलेल्या पंक्तीचे रसग्रहण करताना पुढील 3 मुद्द्यांना अनुसरून 3 परिच्छेदात रसग्रहण करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे आशय सौंदर्य. म्हणजे ती जी काव्यपंक्ती आहे ती काव्यपंक्ती कोणत्या कवितेतून घेतलेली आहे, त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहे, त्या कवितेमध्ये कोणता विषय आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, संदेश, उपदेश, मूल्य इत्यादी कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून
या मुद्द्याची तुम्ही सविस्तर असं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काव्य सौंदर्य. यामध्ये दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना याविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरूनच असावी याची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासणं गरजेचे आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. यामध्ये कवीची भाषा शैली कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक किंवा चित्रदर्शी यापैकी कोणती आहे हे लिहिलं पाहिजे. त्याचबरोबर आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील, हेही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. या 3 मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा हे पुढे मार्गदर्शनासाठी तुम्हाला मी सांगत आहे. तो अभ्यासातून कवितेतील अन्य कोणत्याही 2 पंक्तीसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विद्यार्थ्यांनी स्वतः केला पाहिजे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सांगली शिक्षण संस्थेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील पाठाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.